नमस्कार, ईटीव्ही भारत मध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात न्यूज टाइम. मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हेच कल्याण लोकसभेतून महायुतीचे उमेदवार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा. श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यात लढत होणार हे स्पष्ट. शरद पवार यांनी पुण्यात विद्यार्थ्यांसोबत साधला संवाद. यावेळी पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले, शरद पवार आजचे शिवाजी आहेत, आपण मावळे आहोत. दिल्ली काबीज करेपर्यंत ही लढाई संपणार नाही. युद्ध केल्याशिवाय आणि भारताचा नकाशा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. मंत्री दीपक केसरकर यांचं मोठं वक्तव्य. श्रीरामपूरमध्ये महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार भाषणात केसरकर यांनी व्यक्त केला विश्वास. सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचारावरून विरोधकांवर पंतप्रधानांचा जोरदार हल्ला. म्हणाले, पूर्वीच्या सरकारचं एकमेव उद्दिष्ट कपात आणि कमिशन घेणे होतं. आता मात्र भाजपा शासित एनडीए फक्त मिशनवर आहे. संजय शिरसाट आणि राज ठाकरे यांच्यात शिवतीर्थावर 1 तास चर्चा. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली नसल्याचं संजय शिरसाट यांनी केलं स्पष्ट. मात्र महायुतीत आले तर राज ठाकरेंसाठी रेड कार्पेट टाकणार. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अन्याय केल्याची माजी मंत्री बबनराव घोलप यांची टीका. अखेर उद्धव ठाकरे सेनेचा दिला राजीनामा. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. विदर्भात सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याची स्थिती. अनेक ठिकाणी तापमान 43°C. तेलंगणातही तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ. नागरिकांनी विनाकारण उन्हात बाहेर न पडण्याचं आवाहन. पंजाबमध्ये वल्टोहा येथील 55 वर्षीय महिलेवर तिच्या सुनेच्या पालकांनी केला हल्ला. गावातून नग्न धिंड काढल्याचं उघड. पीडित महिलेच्या मुलानं गेल्या महिन्यातच मुलीशी केलं होतं लग्न. गुन्हा दाखल. प्यार के दो नाम चित्रपटाचं पोस्टर रिलीज. या पोस्टरमध्ये मुख्य स्टार्सचे चेहरे आले समोर. चित्रपटात अभिनेता भव्य सचदेवा आणि अभिनेत्री अंकिता साहू साकारणार मुख्य भूमिका. अभिनेता अजय देवगणनं घेतला हरभजन सिंग बरोबर क्रिकेटचा आनंद. अजयचा मैदान चित्रपट 10 एप्रिलला होणार रिलीज. न्यूज टाइम मध्ये आज इथेच थांबूया. अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com.